तर जामनेरच्या न्यू इंग्लिश स्कूल मतदान केंद्रावर ईव्हीएम जे आहे ते आता सुरू झालेलं आहे। महत्त्वाची बातमी आपण पाहताय। 15 ते 20 मिनिटं मशीन बंद असल्यामुळे मतदानाला विलंब झाला। मतदारांचा या ठिकाणी खोळंबा झालेला होता। मात्र आता या ठिकाणी मतदान यंत्र जे आहे ते सुरू झालंय। 7 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झालेली आहे आणि मतदारांचा कल सकाळी लवकरात लवकर मतदान करण्याकडे देखील पाहायला मिळतो। त्याचबरोबर उमेदवार असोत किंवा नेते असोत त्यांचा देखील कल सकाळपासूनच मतदान करण्यावर आहे। जामनेरच्या न्यू इंग्लिश स्कूल मतदान केंद्रावर आता ईव्हीएम जे आहे ते सुरू झालेलं आहे। मतदारांचा कल हाच आहे की लवकरात लवकर मतदान जे आहे ते करता यावं, कामावर जाता यावं, यासाठी सकाळपासूनच मतदान केंद्रांच्या बाहेर मतदारांच्या मोठ्या रांगा लागल्याचं पाहायला मिळतंय। मात्र या ठिकाणी जामनेरमध्ये या मतदान केंद्रावर खोळंबा झालेला होता। 15 ते 20 मिनिटं ईव्हीएम बंद होते। आता हे ईव्हीएम जे आहे ते सुरू झालेले आहे। जास्तीत जास्त मतदारांनी मतदानासाठी घराबाहेर पडावं असं आवाहन TV9 देखील। मशीन बंद असल्यामुळे मतदानाला विलंब झाला। मतदारांचा या ठिकाणी खोळंबा झालेला होता। मात्र आता या ठिकाणी मतदान यंत्र जे आहे ते सुरू झालंय। 7 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झालेली आहे आणि मतदारांचा कल सकाळी लवकरात लवकर मतदान करण्याकडे देखील पाहायला मिळतो। त्याचबरोबर उमेदवार असोत किंवा नेते असोत त्यांचा देखील कल सकाळपासूनच मतदान करण्यावर आहे। जामनेरच्या न्यू इंग्लिश स्कूल मतदान केंद्रावर आता ईव्हीएम जे आहे ते सुरू झालेलं आहे। मतदारांचा कल हाच आहे की लवकरात लवकर मतदान जे आहे ते करता यावं, कामावर जाता यावं, यासाठी सकाळपासूनच मतदान केंद्रांच्या बाहेर मतदारांच्या मोठ्या रांगा लागल्याचं पाहायला मिळतंय। मात्र या ठिकाणी जामनेरमध्ये या मतदान केंद्रावर खोळंबा झालेला होता। 15 ते 20 मिनिटं ईव्हीएम बंद होते। आता हे ईव्हीएम जे आहे ते सुरू झालेले आहे। जास्तीत जास्त मतदारांनी मतदानासाठी घराबाहेर पडावं असं आवाहन TV9 देखील करतंय। सगळ्यांनीच आपला मतदानाचा हक्क बजावावा।